मॉर्निंग नमस्कार, मी आहे परेश पवार. नवीन डेली ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करतो. ब्लॉग नाही, ब्लॉग कालचाच आहे, कालच चालू केलं आणि ते आहे सेकंड. तर गाडीची वाट लागलेली आहे, तुम्हाला दाखवतो. मी काल एक तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला तर तुम्हाला दिसत असेल. हे बघा, ह्याच्यात आहे ना कपडा अडकून बसलेला आहे, हे बघा. आणि माझी एवढी हालत खराब झाली आहे की मला बाईक व्यवस्थित चालवता येत नाही आहे आणि ब्रेकिंगला एवढा जबरदस्त फरक पडला आहे. बघूया आता ते काय, आता तिकडे गेल्याशिवाय काही समजणार नाही. लोकल गॅरेजवाल्याकडे मला जावं लागणार आहे. हे बघा, हे काय होऊन बसलं आहे की कॅलिपरमध्ये कपडा, आणि हा कपडा मी कामावरून येताना मी काढून टाकला अक्षरशः. ह्याच्यात परत तुम्ही बघू शकताय, बघा इकडे सुद्धा कपडा आहे. तो कोरी कसा फसला आहे हे मला नाही माहिती ना. असं फ्रस्ट्रेशन एकदम असं पीक लेवलला गेलं आहे ना की असं काय सांगू. कामावरून निघालो आणि हे जे मी आता तुम्हाला दाखवतो हे सगळं होऊन बसलं आहे. मी गाडी चालवतो मला येईना, माझी हालत एवढी खराब झाली की ब्रेक वगैरे लागेना झाला आहे. तर मी बघितलं तर म्हणे की कपडा अडकला का कपडा कोणी टाकला होता त्याच्यात, मला काही माहिती नाही. एवढी अवस्था, म्हणजे तुम्हाला जर एखाद्याचं तर चांगलं नसेल ना करता येत, तर खरंच एखाद्याचं ना वाईट नका. ब्रेक पॅडची वाटर लागली, तुटला वाटतं ब्रेक पॅड. लोकल मॅकॅनिककडे आलो ना, आता ब्रेक पॅड टाकावं लागतं. गेल्याच आठवड्यात फोडणी लागलेली 3000 रुपयाची. अटकत आहे ये तो पत्थर से भी कडक हो गया रे. एवढा कपडा अडकलाय, त्याची हालत बघा त्या कपड्याची. कपड्याची हालत बघा, कपडा आहे. आणि ही ब्रेक पॅडची अवस्था झाली, बेंड झाला, तुटला ब्रेक पॅड. बताओ वो दूसरा किधर है साला, इसमें ये वाला सही है लेकिन वो तो बेंड होके खराब ही हो गया भाई वो. लागली दुसऱ्या आठवड्याची दुसरी फोडणी. लिटरली ब्रेक पॅड तुटला आणि ही झालेली कपड्याची अवस्था. ब्रेकमध्ये अडकला होता तो कपडा, कोणीतरी टाकलाय गाडीवरती. मी खरं सांगतो, तुम्हाला ना कोणाचं चांगलं नसेल ना करताय तर वाईट नका करू.